71,000 लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे. कारण की आता काम हे कधीतरी आपण ठरवलं. आपण हे सांगत नाही होते लोक मास्क आपल्याच पैशांच्या भरोशावर उमर खालीद सारखा एक मुस्लिम होता. आंदोलकाच्या पण हे संविधान जर वाईट माणसाच्या हातात तुम्ही म्हणाल की किती वाईट संविधान. संविधानाच्या जागर तुम्ही देशभरामध्ये करत आहेत. कशा पद्धतीने तुम्ही म्हणताय की म्हणजे जे आहे ते की न्याय मिळत नाही, न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही वाटत तुम्हाला? हे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला पाहिजे, पण न्यायव्यवस्थेवर विश्वास लोकांनी ठेवला पाहिजे. यासाठी आता न्यायव्यवस्थेतल्या लोकांनी काम केलं पाहिजे. कारण की न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकवायचा असेल तर त्यांना निकाल होताना दिसला पाहिजे, न्याय मिळताना दिसले पाहिजे. आणि जर न्यायाचा दर्जासुद्धा चांगला असेल तरच लोक न्यायालयांकडे येतील. नाही तर माझी अशी भीती आहे की लोक न्यायालयांमध्ये जर विलंब लागणार असेल, वर्षानुवर्ष काही केसेसचा निकालच लागणार नसेल तर लोक मग त्यांच्या जातपंचायती तयार करतील, कोणी न्यायालयात जाणार नाही. आणि तशी परिस्थिती येणं ही अत्यंत धोकादायक परिस्थिती राहील. लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी आता व्यवस्था, यंत्रणा, न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था या सगळ्यांची आहे. त्यांनी ती घेतली पाहिजे. लोकांसाठीच काम करण्याचा निश्चय त्यांनी केला पाहिजे. कोणत्याही दबावाखाली काम न करता केवळ लोकांसाठी या व्यवस्था आणि यंत्रणा काम करत राहिलं तरच लोकांचा संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास राहील. खराब प्रकरणामध्ये SITने सरकारी वकिलांची नेमणूक केलेली आहे, मात्र वकिलांनी म्हणजे ते नाकार दिलेला आहे. आणि तुम्ही फेसबुक पोस्ट केली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मी सरकार वकिली करायला तयार आहे. काय भावना आहे, काय सांगा? आम्ही नेहमीच विक्टीमच्या बाजूनी मदत करण्याचा प्रयत्न करतो. जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्या केसेस आम्ही घेत असतो. व्यावसायिक वकिली म्हणजे फी घेऊन वकिली करताना सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन जपत आम्ही ती काम करतो. आणि त्यामुळे आम्ही मोफत कायदेविषयक सहायता बऱ्याच जणांना देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी सरकारला सुचवलं की मी या केसमध्ये काम करू शकतो, कारण की मी स्वतः अंधश्रद्धेच्या विरोधात आहे आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर सामाजिक न्यायाचं प्रकरण आहे. म्हणून माझी अशी इच्छा होती की माझी नेमणूक करावी, परंतु माझीच नेमणूक केली पाहिजे असं काही आवश्यक सुद्धा नाही. इतर अनेक चांगले वकील आहेत, त्यांची नेमणूक करावी. पण अनेक विशेष सरकारी वकील प्रत्येक जिल्ह्यात तयार झाले पाहिजे. विशेष सरकारी वकील नेमताना एकाधिकारशाही असायला नको. मला हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे माझी नेमणूक करणार नाही, कारण की मी संविधानावर प्रेम करतो, मी लोकशाहीसाठी काम करतो, मी कायद्याच्या चौकटीत काम करणारा असल्यामुळे माझी नेमणूक त्यांनी करणं हे शक्य नाही मला माहिती आहे. तरीसुद्धा सरकार आपलं आहे. एकदा मुख्यमंत्री झाल्यावर ते आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. या चांगल्या भावनेतून मी त्यांना माझं नाव स्वतःचं सुचवलेलं आहे. खराब प्रकरणामध्ये SIT योग्य पद्धतीनं जे आहे ते तपास करते असं वाटते का? कारण याच्यामध्ये राजकीय लोकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात कनेक्शन असल्याचं समोर येतं. राजकीय पक्षांच्या म्हणजे सर्व पक्षीय आमदार, काही मंत्रिपदावर असलेले, काही माजी आमदार असलेले हे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. साधारणतः 39 जणांनी तर करंगळी कापून काय त्यांचा प्रक्रिया असेल ती केलेली आहे असं म्हणतात. त्यामुळे हे प्रकरण सोपं नाही. याच्यामध्ये कायदा आणि फायदा या दोन्ही गोष्टी बघण्यात येतील. त्यामुळे मग सरकारी वकील म्हणून तशाच पद्धतीच्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक होऊ शकते अशी सुद्धा शक्यता आहे. परंतु हे प्रकरण राजकीय नेत्यांचा इन्व्हॉल्वमेंट असलेलं असल्यामुळे याच्यामध्ये साधी गोष्ट नसणार ही केस चालणं. एकतर असा मार्ग अवलंबला जाईल की या केसमध्ये चौकशी सुरू आहे असं सांगून हे प्रकरण अनेक वर्ष प्रलंबित ठेवलं जाईल. कारण की अशोक खरात हा माणूस आता सगळ्याच राजकीय पक्षातल्या त्या 39 आमदारांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धोकादायक झालेला आहे. अशोक खरात हे असंख्य महिलांवर लैंगिक शोषण केलेलं आहे. कडक कायदा किंवा कडक शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी काय प्रयत्न? मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिले ते व्हिडिओ जे त्या बायांचे सगळीकडे सर्क्युलेट होत आहे त्यांचं गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे. त्यामुळे ते व्हिडिओ लगेच सगळ्या सोशल मीडियावर काढून टाकले पाहिजे आणि व्हिक्टीम प्रोटेक्शनच्या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाहिजे. जे अन्यायग्रस्त आहे त्यांना कोणीच आधार देत नाही, कायदासुद्धा त्यांना मदत करत नाही, असं चित्र खूप दिवस असणे चांगलं नाही. अरुणा साबणे यांनी असं म्हणले की ज्या महिला स्वइच्छेने त्यांच्याकडे गेल्या त्या बाबाकडे त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे. कसं होते की केव्हा तरी हे जाणीव होत असते माणसाला की आपण काहीतरी चूक करतो आहे, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो.
त्या कोणत्या तरी द्रव्याच्या अंमलाखाली असतील, कोणत्या तरी दबावाखाली असतील. तुमच्या आता आमच्या जो फोटो आहेत आणि तुम्ही जवळीक साधलेली असतानाचे काही व्हिडिओ आहेत त्याचा दबाव असेल. त्यामुळे त्याची चौकशी करावी लागेल. कोणालाही आपल्या शरीराचा गैरवापर व्हावा असं वाटत नसते साधारणतः. आणि अंधश्रद्धा जेव्हा अशा प्रकारे आपल्याला अंध करून टाकते आणि त्याच्यासोबत काही औषधोपचारांचा वापर जर केला असेल तर त्या प्रभावाखाली किंवा अंमलाखाली ज्यांनी संमती दिली आहे असं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसते. ते सगळंच खरं आहे असं मानू शकत नाही. घरात कुटुंबियाची SIT कडून चौकशी जी आहे ती कसून केली जात आहे. त्याचबरोबर घराचे आर्थिक व्यवहार जे आहेत चाकणकर कुटुंबियाशी असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र रुपाली चाकणकरांना SIT कडून कुठली नोटीस वगैरे आली नाही अजून. कोणाची चौकशी केव्हा करायची पोलीस ठरवेल, पण SIT त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सीट तसं काहीतरी बसवून टाकायचा विषय याच्यासाठी असेल तर मग ते शंकास्पद आहे. कारण की आतापर्यंत क्लीन चिट देण्याचा जो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो शंकास्पद असल्यामुळे चौकशी चांगली होणं हे आवश्यक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली जी गोंधळाची परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नसल्या पाहिजे आणि श्रद्धांचा अतिरेकसुद्धा आता चालणार नाही. या संदर्भात सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग बुवा महाराज बाबा यांना शपथविधीच्या वेळेस विशेष प्रकारे आमंत्रित करणं, त्यांच्यासोबत बसणं अशी जी प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ते मुख्यमंत्री आता अंधश्रद्धेविरोधात बोलतील का हा प्रश्न. न्यायव्यवस्थेमध्ये तारीख ज्या पद्धतीने होत आहे तर त्यामध्ये काही बदल करण्यासाठी काय आपण काय न्यायालयीन क्रांती हवी आहे. सगळ्यांनीच काम करायला पाहिजे याच्यावर. कारण की सतत तारीख पे तारीख असं देऊन अन्याय स्वीकारण्याची प्रक्रिया एक प्रकारे आपल्यावर लादली जाते आणि ती चांगली नाही. योग्य वेळी न्याय मिळाला पाहिजे, नाही त्याचं महत्त्वसुद्धा राहत नाही. जे संविधानिक महत्त्वाचे मुद्दे आहे ते प्राधान्यक्रमाने सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने घेतले पाहिजे, हाताळले पाहिजे आणि जी काही न्यायिक परिस्थिती असेल ती लक्षात घेऊन तसा निर्णय दिला पाहिजे. तरच न्यायव्यवस्था विश्वासपात्र ठरेल असं मला वाटतं. शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्या शेतकरी आपल्याकडे आले होते, आपण त्याची केस लढणार होते. शक्तीपीठ महामार्ग हा अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण गरज म्हणजे नीड असेसमेंट हे न करता रस्त्यांची जी आखणी करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये काही पैसे कमिशन म्हणून आपल्याला मिळतील एवढाच एक शॉर्ट टर्मचा उद्देश या राजकीय नेत्यांचा आहे. मला असं वाटतं की जे रस्ते आहेत ते चांगले केले पाहिजे. ते रस्ते विस्तारित करण्याच्या जागा आहेत का त्याची पाहणी केली पाहिजे. पुन्हा पुन्हा वेगवेगळे देवाधर्माचे नावं देऊन रस्ते करणं हे योग्य नाही. सुपीक जमीन जी आहे त्याचा आदर करण्यात येतो जगामध्ये सगळीकडे. जी अन्नधान्य पिकवणारी जमीन आहे, उपजाऊ जमीन आहे, ती जमीन टिकली पाहिजे. कारण की अन्नधान्य तुटवडा हा जगामध्ये खूप मोठा विषय झालेला आहे. अशा वेळेस सुपीक जमिनींना आपण नेहमीसाठी सील लावणार का, बूच लावून टाकणार का आणि त्या जमिनी केवळ रस्त्याखाली घेऊन आपला विकास होणार का, हा मुद्दा आहे. शेतकऱ्यांचं जीवन ज्या जमिनींवर अवलंबून आहे त्या जमिनी अशा प्रकारे रस्त्याखाली घेणं अनावश्यक पद्धतीने हे अत्यंत चुकीचं आहे. कायदे एकतर्फी आणि एककल्ली स्वरूपाचे केलेले आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ज्यांच्यापुढे केस जाईल त्यांनी अत्यंत सर्वकष स्वरूपाचा विचार या संदर्भातला केला पाहिजे. कारण की बेकायदेशीरता सरकारने आपल्या उपयोगाचे आणि फायद्याचे कायदे करून प्रस्थापित करणं हे फारच जास्त हिंसक आहे. लाडक्या बहिणींच्या असंख्य लाडक्या बहिणीला वगळलेलं आहे. निवडणुकीच्या ही योजना होती. निवडणुकीचा गेमच होता तो. त्यामुळे अजितदादांनी त्याला सगळ्यात पहिले नकार दिला होता. परंतु नंतर निवडणुकीचं गणित त्यांना समजून सांगण्यात आलं आणि त्यांनी त्याला होकार दिला. ते अर्थमंत्री असते तर त्यांनी ही योजना बंद केली असते. कारण की कल्याणकारी राज्यव्यवस्था आपण संविधानाने स्वीकारलेली आहे. तेव्हा कल्याण कोणाचं करायचं याबद्दलचे काही निकष आता ठरवण्यात आले पाहिजे. कोणत्या तरी वाईट उद्देशासाठी म्हणजे वाईट म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी लोकांना काहीतरी देण्याची आणि भिकारीपणाची सवय लावणं हे काही राज्य सरकारचं काम नाही. भाजपचे लोक काही सत्तेचा दुरुपयोग करतात का? पोलीस असेल किंवा बाकीचे वेगवेगळे यंत्रणा असतील. कसं आहे, पोलीस ही यंत्रणा त्यांनी राजकीय हस्तक्षेपासाठीच वापरलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी पोलिसांचा गैरवापर केलेला आहे. पोलीस व्यवस्था ही स्वायत्त असली पाहिजे. त्यांना राजकारणाच्या तावडीतून बाहेर काढलं पाहिजे. तरच पोलीस व्यवस्थापन हे निकोप आणि प्रामाणिक स्वरूपाचं होईल. नाहीतर राजकीय लोक असा पोलिसांचा गैरवापर करत राहतात. सर, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीमधून थोडं बाजूला केलं जाते. राष्ट्रवादी ते काय राजकीय विषय आता काय करायचं.